नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बीडचा प्रश्न खूप महत्त्वाचा होता की पीक विम्याच्या प्रश्नाबाबत धाराशिव असो, लातूर असो, बीड असो या 2-3 जिल्ह्याचा प्रश्न पीक विम्याचा महत्त्वाचा होता. आता सर्वात मोठी बातमी म्हणजे बीड जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न मिटणार आहे. खूप दिवसापासून बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत आणि अशामध्येच आता एक चांगली बातमी आली आहे, ते म्हणजे पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मुंबईमध्ये 26 मे रोजी कृषी मंत्री यांनी बोलावली बैठक, कारण फक्त बीडसाठी बैठक बोलवलेली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा आता मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यात म्हणजे मागील वर्षी खरीप सन 2025मध्ये हंगामामध्ये प्रचंड अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार येत्या 26 तारखेला मंगळवारी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबईत बीड जिल्ह्यातील प्रलंबित पीक विम्याच्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले असून या बैठकीस कृषी विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित विमा कंपनीचे राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न येणाऱ्या 26 तारखेला मार्गी लागणार आहे. कारण धाराशिव असो, लातूर असो, बीड असो या 3 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा प्रश्न हा गंभीर बनलेला होता. त्यामध्ये धाराशिवचा प्रश्न अजून गंभीरच आहे. लातूरचा प्रश्न जरी सुटलेला असला तर बीड जिल्ह्याचा प्रश्न कधी सुटणार ही एक अपेक्षा होती. अखेर त्या प्रश्नाकडे धनंजय मुंडे यांनी लक्ष घातलेलं आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न येणाऱ्या 26 तारखेला मिटणार असून त्याबाबत कृषी मंत्री यांच्यासोबत धनंजय मुंडे यांची बैठक असेल. त्याचबरोबर विमा कंपनीचे प्रतिनिधी सोबत असतील, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सोबत असतील आणि यांच्या माध्यमातून अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मार्ग मोकळा होणार आहे. खूप दिवसापासून पीक विम्याची अपडेट बीड जिल्ह्यासाठी नव्हती, तर अखेर बीड जिल्ह्यासाठी एक दिलासादायक अपडेट आहे. पाहूया की 26 तारखेला तर कमीत कमी या शेतकऱ्यांना पीक विम्याचा प्रश्न मिटतो का? त्याचबरोबर धाराशिवचा पीक विम्याचा प्रश्न कधी मिटणार व लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावर कधी पडणार, याबाबत संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर या अगोदरही दिलेल्या गेल्या आहेत, पुढेही दिल्या जातील. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीच्या शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.